सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यांपैकी 5 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत. शहर पोलीस दलातील एकूण 17 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिनांक 2 रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. सोलापूर शहरातील बिजापूर नाका सलगर वस्ती पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ संपला होता, तर सदर बाजार MIDC जेलोड पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. दक्षिण वाहतूक शाखा, महिला सुरक्षा कक्ष, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सायबर पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वेलफेअर येथील प्रभारी अधिकारी बदलले आहेत. यात दुय्यम पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातील अन्य शाखा तथा विभागांमध्ये प्रभारी म्हणून काम करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना व पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून काम करणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व विकास देशमुख यांची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शहरातील 7 पोलीस ठाण्यांचे प्रभारी असे आहेत: सदर बाजार अजित लकडे, विजापूर नाका सुहास चव्हाण, MIDC भाऊसाहेब बिराजदार, जेलोड उदयसिंह पाटील, सलगरवसी श्रीशैल गजा, फौजार सावडी महादेव राऊत, जोडभाई पेठ सूरज मुलाणे या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. दादा गायकवाड आर्थिक गुन्हे शाखा, विजय खोमणे दक्षिण वाहतूक शाखा, भालचंद्र ढवळे सायबर सेल, उमाकांत शिंदे विशेष शाखा, जयदीप कळेकर जेलरोड दुय्यम पोलीस निरीक्षक, आसिफ राजा शेख महिला सुरक्षा कक्ष, संगीता पाटील MIDC दुय्यम निरीक्षक, स्नेहा मेहतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वैष्णवी पाटील वेलफेअर, रवींद्रनाथ भंडारे सदर बाजार दुय्यम पोलीस निरीक्षक, विकास देशमुख फौजार चौडी दुय्यम पोलीस निरीक्षक अशा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Now and press the bell icon. Never miss a